मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यभर जिल्ह्यात तालुक्यावर सर्व गावांना तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। 22 एप्रिल रोजी जो भ्याड हल्ला पाकिस्तानने म्हणू की अतिरेक्यांनी जो आमच्यावर केला, आमच्या पर्यटकांवर पहलगाम या ठिकाणी केला आणि त्यात 26 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, त्याचं चोख उत्तर माननीय पंतप्रधान आपले तिन्ही सेनादल यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे। पळवताना करून सोडलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, संपूर्ण देश हा आपल्या सेनेच्या पाठीशी उभा आहे। हे दाखवण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। हे सर्व पक्षीय आहे, सर्व धर्मीय आहे आणि म्हणून आज उद्या परवा 3 दिवस 4 दिवस सर्व राज्यभर आम्ही या ठिकाणी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। संजय राऊतांचा एक नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अमित शहा नरेंद्र मोदी यांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मदतीचा हात दिला होता। रोज चांगलं आहे, काय वाईट आहे म्हणून दिला असेल तर चांगलंच आहे। आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, सुरुवातीपासून येथून आताही आहे, पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत। काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही, आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही। आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत। त्यांचे विचार आम्ही त्या ठिकाणी अजूनही टिकवलेले आहेत, पण ज्यांनी त्यांना तिलांजली दिली त्यांची परिस्थिती आज काय झाली आणि म्हणून सकाळपासून त्यांना अशी काहीतरी बडबड करावी लागते। त्यांच्या राजकीय पक्षातील अडचणी दूर झाल्या, मात्र ते शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबियाशी एकदम निर्गुणपणे वागले असं या पुस्तकात म्हटलंय। आता संजय राऊतांना किती महत्त्व द्यावं, त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व, त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं, आता त्यांचं कोणी ऐकायचं नाही, कोणी त्यांना सिरियसही घेत नाही। सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो, त्यांना काय लिहायचं लिहू द्या। युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता, मोदींच्या पाठीशी। अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा, अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईंनी राजीनामा द्यावा। आता मला कळतच नाही, म्हणजे आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं, हाही मोठा प्रश्न आहे। नरेंद्र मोदी या ठिकाणी गोध्रा प्रकरणात असताना सुद्धा युपीएने देखील मदत केली असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे। शरद पवारांनी देखील मदत आता केली। मला वाटतं या पुस्तकाला किती महत्त्व द्यावं, संजय राऊत किती विश्वासार्ह माणूस आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना। त्यामुळे त्यांनी काय लिहिलं काय नाही मी तर काही वाचलं नाही, वाचणारही नाही, पण मला असं वाटतं की त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही। खडसेंनी नाव न घेता पुन्हा एकदा टीका केलेली आहे। जाऊ द्या, तो काय तो गेलेला माणूस विचारा, जाऊ द्या त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या कोथळी गावामध्ये ग्रामपंचायत निवडून आणा म्हणा एकदा, फक्त 7 लोकांमध्ये बस, बाकी आमचं आम्ही बघून घेऊ। मंत्री कोण, पालकमंत्री कोण, आम्ही कोणत्या खात्यावर राहू आम्ही आमचं बघू। तुम्ही तुमच्या गावामध्ये गोदवडमध्ये एखादं नगरपालिका किंवा ग्रामपंचायत निवडून तर आणा, मग आमच्याशी बोला। माझी काळजी करू नका, मी बरोबर आहे, मी बरोबर आहे माझ्या ठिकाणी। तुमची अवस्था काय झाली आहे, 2 वेळा तुम्ही विधानसभेला पडतायत, तुमच्या गावातली ग्रामपंचायत नगरपालिका तुमच्याकडे नाही आहे, काय तुमचं नाही त्याच्या ठिकाणी। संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा युतीच्या माध्यमातून लढल्या जाणार। निश्चित आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी या निवडणुका लढणार आहोत, राज्यभरही लढणार आहोत आणि यावेळेला स्पष्ट बहुमत, अतिशय 2/3 बहुमत आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्या संस्थांमध्ये या ठिकाणी मिळेल। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।